भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सातपूर कॉलनीत जल्लोषाचा महासागर उसळला। महाराष्ट्राचे गायक चेतन लोखंडे यांच्या भीमगीतांनी संपूर्ण वातावरण अक्षरशः भारावून गेले। सातपूर कॉलनी जिजामाता शाळा पटांगणावर पार पडलेल्या भीम फेस्टिवल सातपूर 2026 मध्ये निळ्या लाटेचा प्रचंड उसळता सागर पाहायला मिळाला। चेतन लोखंडे यांच्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांच्या अंगात भीमशक्ती संचारल्याचा अनुभव प्रत्येकाने घेतला। टाळ्यांचा कडकडाट, घोषणांचा गजर आणि निळ्या झेंड्याची दिमागदार लहर संपूर्ण परिसर पूर्णपणे भारावून गेला। या भव्य सोहळ्याचे नेतृत्व अध्यक्षा निकिता बिपिन कटारे आणि कार्याध्यक्षा शीतल सतीश केदारे यांनी प्रभावीपणे केले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली, तर बुद्धवंदनेने वातावरणाला गंभीर आणि प्रेरणादायी दिशा दिली। या कार्यक्रमाला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, माजी नगरसेवक सलीम मामा शेख, राष्ट्रीय नेते प्रकाश पगारे, मोहन आडंगळे, नगरसेवक नितीन बाळा निगळ, नारायण गायकवाड, मोहन आडंगळे, बाळासाहेब शिंदे, नगरसेविका सविता काळे, नगरसेविका सोनाली बंधुरे, माजी नगरसेविका पल्लवी पाटील, बाळासाहेब साळवे, सचिन गांगुर्डे, सचिन सिन्हा यांच्यासह अनेक मान्यवरांची दमदार उपस्थिती लाभली। दरम्यान भीम फेस्टिवल नियोजन समितीने अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे नियोजन करत कार्यक्रमाला ऐतिहासिक यश मिळवून दिले। यामध्ये वैभव महिरे, बिपिन कटारे, प्रशांत जगताप, दीपक निळे, प्रतीक पगारे, सतीश केदारे, अरुण पान पाटील, विजय तुपलोंडे, अजिंक्य जाधव, मंगेश जगताप, कुंदन पगारे यांच्या अथक परिश्रमामुळे सातपूरमध्ये भीमशक्तीचा नाद घुमला आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक पगारे यांनी आपल्या जोशपूर्ण शैलीत कार्यक्रमाला रंगत आणली आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळून ठेवले। हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर भीम विचारांची ज्वाजल, एकजूट आणि ऊर्जा अनुभवण्याचा ऐतिहासिक क्षण ठरला। शेर जैसे पाला है, शेर जैसे पाला है, शेर जैसे पाला है ये बंदा जय भीम वाला, शेर जैसे पाला है ये बंदा जय भीम वाला है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसं बुद्ध पौर्णिमा निमित्त सातपूर राजवाडा भीम फेस्टिवल आयोजित, काळे फाउंडेशन आयोजित 6 तारखेला मिलिंद शिंदे, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम आहे। 6 वाजता सगळ्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद। जय भीम। जय। सर्वप्रथम सर्वांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम। आज
आज जे मी इथे उभे राहून बोलते ती सर्व बाबासाहेबांची पुण्याई आहे. त्यांनी कायद्यामध्ये एक कलम लिहिलाय स्त्री शिक्षणासाठी, स्त्री हक्कासाठी. त्यामुळे स्त्रियांना अधिकार भेटला की आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळून चालल्या. आणि आज मी खूप आभार मानते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, कारण की त्यांनी स्त्रियांसाठी जर हा अधिकार आणि हक्क दिला नसता तर आज मी इथे उभं राहून बोलली नसती. त्यामुळे त्या महामानवाचे किती उपकार मानावे तेवढे थोडे. तसेच माझे सासरे आदरणीय अण्णासाहेबजी कटारे, माझे पती बिपिनजी कटारे हे नेहमी आंबेडकर चळवळीमध्ये अग्रेसर असतात, आंबेडकर चळवळीचे कार्य करत असतात. त्यांच्या सपोर्टमुळे, पाठिंब्यामुळे मी आज हे अध्यक्षपद भूषवू शकले. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. तसेच आपली भीम फेस्टिवल कमिटी असेल, सर्व कमिटी, 13 एप्रिल ब्रह्म फेरी असेल, 14 एप्रिल भीम जयंती असेल, तसेच आजचं भीम फेस्टिवल असेल, सर्व कार्यक्रम आपले जयवंत बुद्ध विहाराचे ज्येष्ठ नागरिक असतील व आपली युवा कमिटी सर्वांनी यामागे खूप कष्ट आहे. पडद्यामागचे खरे हिरो ते आहे. त्यांच्यामुळे हा सर्व कार्यक्रम आज यशस्वी होत आहे. सालाबादप्रमाणे दरवर्षी हा कार्यक्रम असाच यशस्वी झाला पाहिजे आणि जनतेची अशीच साथ लाभली पाहिजे, मी अशी अपेक्षा करते आणि मी थांबते. जय. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.